आज आपण झणझणीत तर्रीदार अशी दोडक्याची रस्सा भाजी बनवणार आहोत। सगळ्यात आधी आपल्याला कढईमध्ये 2 पळी तेल टाकून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून घ्यायचंय। कांदा टोमॅटो आपल्याला नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। दोडक्याच्या या रस्सा भाजीमध्ये आपण कोणतेच शेंगदाणे वापरलेले नाहीत। बिना शेंगदाण्याची रस्सा भाजी बनवणार आहोत आपण आज। एकदम कमी साहित्यामध्ये झणझणीत आणि तर्रीदार अशी ही दोडक्याची भाजी बनवायची आहे आपल्याला। मोजक्याच साहित्यामध्ये ही भाजी बनवून होईल। कांदा टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। तो मऊ झाला की आपल्याला त्यामध्ये एक वाटण टाकायचं आहे। आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर याचं वाटण आपल्याला या कांदा टोमॅटोच्या मिश्रणात टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। खोबऱ्याच्या वाटणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे। वाटणाला तेल सुटायला लागले की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हळद टाकायची आहे। नंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा घरगुती लाल तिखट टाकून घ्यायचा आहे। इथं मी फक्त घरगुती मसालाच घेतलेला आहे, दुसरे कोणतेच मसाले वापरलेले नाहीत। फक्त घरगुती मसाला टाकूनच ही भाजी इतकी झणझणीत आणि तर्रीदार होईल। आता आपण ह्यामध्ये बारीक केलेले दोडक्याचे तुकडे टाकून घेऊ। दोडक्याच्या शिरा काढून आपल्याला तो बारीक तुकड्यांमध्ये चिरून घ्यायचा आहे। नंतर तो फोडणीमध्ये तेल सुटेपर्यंत परतू द्यायचा आहे, म्हणजे दोडका नरम पडेल। दोडक्याला तेल सुटतंय तोपर्यंत आपल्याला एका बाजूला गरम पाणी करायला ठेवायचे आहे भाजीमध्ये टाकण्यासाठी। आणि दुसरीकडे आपल्याला 5 मिनिट मुगाची डाळ पाण्यात भिजवून घ्यायची आहे। 5 ते 10 मिनिट मुगाची डाळ आपल्याला पाण्यात भिजवून मग ती या फोडणीमध्ये आपल्याला टाकायची आहे। जास्त कोणतंच वाटण आणि दुसरे कोणतेच मसाले आपल्याला या भाजीमध्ये टाकायचे नाहीत, फक्त घरगुती मसालाच टाकायचा आहे। दोडक्याची ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता। दोडक्याची भाजी आता आपण तेल सुटेपर्यंत छान अशी परतू देऊ। तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला किती छान असं तेल सुटलेलं आहे। दोडक्याच्या भाजीला तेल सुटायला लागले की त्यामध्ये आधी आपण मिक्सरचं भांडं धुवून टाकणार आहोत। मिक्सरच्या भांड्याला चिटकलेला मसाला त्यामध्ये जाईल म्हणून सगळ्यात आधी आपल्याला गरम पाण्याने थोडंसं मिक्सरचं भांडंच धुवून टाकायचं आहे। आता आपण भाजी एकदा मिक्स करून घेऊ। भाजीमध्ये पाणी थोडंसंच टाकायचं, जास्तही पातळ होणार नाही आणि जास्त घट्टही होणार नाही अशा पद्धतीने पाणी आपल्याला टाकायचं आहे। दोडका शिजला जाईल आणि त्याची थोडीशी ग्रेव्ही राहील इथपर्यंतच पाणी आपल्याला या भाजीमध्ये टाकायचं आहे। आता आपण या भाजीला उकळी येऊ देऊ।
आपल्या भाजीला आता हळूहळू उकळी यायला लागलेली आहे. उकळी आल्यानंतर 10 ते 15 मिनिट आपल्याला ही भाजी बारीक गॅसवरती शिजू द्यायची आहे, म्हणजे दोडका पण व्यवस्थित शिजला जाईल. उकळीनंतर आपल्याला 10 ते 15 मिनिट बारीक गॅसवरतीच भाजी ठेवायची आहे. आता आपली भाजी शिजून तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान तरी आलेली आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. ग्रेव्हीमध्ये आपली भाजी तयार झालेली आहे. एकदम कमी साहित्यामध्ये झणझणीत आणि तर्रीदार अशी दोडक्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने भाजी बनवून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.